नमस्कार मित्रो, कृष्णा नदी यात्रा परिक्रमा यामध्ये मी वसना आणि कृष्णा नदी याच्या संगमाबद्दल सांगितलेलं आहे। परंतु वसना नदीची जेव्हा मी काही परिक्रमा केलेली आहे त्यावेळची माहिती सांगायची यामध्ये अर्थात विस्तार भयास्तव शक्य झालेलं नाही आहे, ती मी तुम्हाला आता सांगतो। माझी झालेली भटकंती या भागामध्ये मी यूट्यूबवर सादर केलेली आहे, ते आपण अवश्य बघावी। वसनेकाठी देऊर हे अतिशय सुंदर गाव आहे। या ठिकाणी मुधाईचे मंदिर हे एका कातळात म्हणजे मोठ्या खडकामध्ये कोरलेलं आहे आणि आत जाण्यासाठी 2 फूट बाय 2 फूट एवढा लहान दरवाजा आहे, तरी त्यातून आत मी सहज जाऊ शकलो आणि अर्थात तुमच्या समोर दिसतोय म्हणजे मी बाहेरही आलेलो आहे। तेव्हा या ठिकाणचा आपण अवश्य आनंद घ्या। त्याचप्रमाणे सुंदर कलाकुसर असलेलं वसनेकाठचं एक पांडुरंगाचं देऊळ आहे, त्याचंही आपण दर्शन घ्या। पुढे गेल्यानंतर वसनेकाठी रेवडी या ठिकाणी मल्हारी मार्तंड यांचं सुंदर असं देवालय आहे। या ठिकाणी एकाच दगडामध्ये कोरलेला अतिशय मोठा नंदी आहे, तो सुद्धा आपण बघावा। आणि ज्या वेळेला आपण वसनेकाठाहून पुढे जातो त्यावेळी तिथं खेड नानगिरीचा डोंगर लागतो। नानगिरी डोंगरामध्ये अर्थात ह्या वसनेकाठच्याच गोष्टी चाललेल्या आहेत। उंच गेल्यानंतर डोंगरामध्ये गुहा आहे, त्या गुहेमध्ये सुमारे कमरे इतकं पाणी असतं आणि त्या पाण्यातून आपल्याला जावं लागतं आणि पुढं अतिशय सुंदर असं एक मंदिर आहे, दत्ताचं ठिकाण आहे, त्याचं आपण दर्शन घ्यावं। आणि जैन स्थानसुद्धा आहे, त्याचंसुद्धा आपण दर्शन घ्यावं। तर याला कल्याणगड असं म्हणतात, तर कल्याणगडाला आपण अवश्य भेट द्यावी। आणि या वसनेकाठीच किनई आहे, किनई ही यमाई देवी यांची बहीण आहे। औंधचं जे देवस्थान, औंधचं जे संस्थान आहे त्यांनी यमाई म्हणजे औंधला जसं बांधलेलं आहे तसंच किनई इथं सुद्धा सुंदर असं देवी यमाईचं देऊळ बांधलेलं आहे, ते आपण बघावं। आणि ही वसना नदी मंगळापूर इथं कृष्णेला मिळते आणि त्याच्या संगमाबद्दल आपण मागच्या भागामध्ये बोललेलं आहे। तेव्हा माझी भटकंती या भागामध्ये तुम्ही यूट्यूबला भेट द्या आणि वसनेकाठच्या या ठिकाणांचा आनंद घ्या। नमस्कार, धन्यवाद।